नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आपण मराठवाड्यातील उच्च शिक्षणाची सद्यस्थिती यावरती एक सीरीज बनवत आहोत आणि त्या सीरीजमधला हा चौथा व्हिडिओ आहे या ठिकाणी. आणि यामध्ये आपण आज पाहणार आहोत, की नेमकं आपल्याला ही जी परिस्थिती आपण पाहिलेली आहे, की गंभीर अशा प्रकारची परिस्थिती आहे एकूणच संपूर्ण या उच्च शिक्षणाच्या स्थितीमध्ये. तर आपल्याला यामध्ये जर बदल करायचा असेल, तर काय करावं लागेल यावरती आपण चर्चा करत आहोत आणि त्यामधील हा पुढचा व्हिडिओ आहे, की आम्ही आमच्या महाविद्यालयामधले कुठले उपक्रम राबवतो, जेणेकरून विद्यार्थी महाविद्यालयात येतील आणि या ठिकाणी जे मोठं संकट आलेलं आहे, की अनियमित विद्यार्थी असण्याचं, ते कसं दूर करता येईल यावरती आपण विचार करत आहोत. आणि यामध्ये एकूणच तुम्ही जर मागचे व्हिडिओ पाहिले असाल, तर यावरती आपल्याला असे काही कमेंट्स मिळालेले आहेत, की ही स्थिती फक्त मराठवाड्यात नाही, तर एकूण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणजेच विद्यार्थी अनियमित असण्याचं प्रमाण हे सगळीकडेच त्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतंय आणि उच्च शिक्षणामध्ये एक मोठ्या प्रमाणात जी उदासीनता निर्माण झालेली आहे विद्यार्थी, पालक, शिक्षक या सगळ्यांमध्ये, ती पाहायला मिळते. परंतु ही स्थिती कशी हाताळायची यासाठी आपण प्रयत्न करत असतो आणि त्यासाठी महाविद्यालयामध्ये आम्ही काही उपक्रम राबवतो. त्या उपक्रमांमध्ये एक महत्त्वाची जी कमिटी आहे किंवा जी योजना आहे, ती म्हणजे स्टुडंट मेंटॉर स्कीम नावाची योजना आहे आणि त्या योजनेमध्ये आम्ही या ठिकाणी काम करतो. यामध्ये 3 सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामध्ये स्वतः मी आहे आणि दुसरे 2 सर मला साथीदार म्हणून या योजनेत आम्ही काम करत असतो आणि या योजनेमार्फत वेगवेगळे कार्यक्रम किंवा वेगवेगळ्या मोहिमा आम्ही आखत असतो आणि विद्यार्थ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा पालकांचे त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं आम्ही काम करतो. तर या समितीमध्ये जर तुम्ही पाहिलं, तर वेगवेगळे विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी आम्ही काही कार्यक्रम राबवत असतो, काही गोष्टी या ठिकाणी करत असतो, काही ॲक्टिव्हिटीज घेत असतो. तर काय ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा कशा पद्धतीनं ही जी स्टुडंट मेंटॉर स्कीम आहे किंवा विद्यार्थी दत्तक पालक समिती किंवा योजना आहे, ती कसं काम करते ते आपण पाहणार आहोत. कारण यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक या सगळ्यांना आपण सहभागी करून घेत असतो. त्याच पद्धतीने शिक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. अशा प्रकारचे काही कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घेत असतो. तर यामध्ये बघा, सगळ्यात महत्त्वाचं या समितीचं जे काम आहे किंवा ही समिती कशा पद्धतीनं वर्षभर काम करते, तर त्यामध्ये पहिलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे, की प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर विद्यार्थ्यांचं वाटप. आता या समितीचं नावच आहे, की विद्यार्थी दत्तक पालक समिती. म्हणजेच आम्ही काय करतो, इथं जितके शिक्षक आहेत, त्या शिक्षकांना सगळे विद्यार्थी हे दत्तक म्हणून देत असतो आणि त्यानुसार त्या शिक्षकाची जबाबदारी असते, की त्यानं ते विद्यार्थी दत्तक घेऊन संपूर्ण वर्षभर त्या विद्यार्थ्यांची जबाबदारी, ज्याला आपण शैक्षणिक जबाबदारी किंवा अकॅडमिक जबाबदारी म्हणतो, ती घेतली पाहिजे. तर मग काय होतं, समजा 1000 विद्यार्थी असतील, तर 1000 विद्यार्थी आणि समजा 40 शिक्षक असतील, तर हे 1000 विद्यार्थी 40 शिक्षकांमध्ये विभागून दिले जातात. हे ज्यावेळेस प्रवेश प्रक्रिया सुरू असते त्यावेळेस त्या ठिकाणी आम्ही करतो. म्हणजे सगळ्या शिक्षकांना सारखे विद्यार्थी हे दत्तक म्हणून दिले जातात. त्यानंतर काय, प्रथम वर्षापासून ते फायनल वर्षापर्यंत तेच विद्यार्थी त्या शिक्षकाकडे असतात. समजा पहिल्या वर्षी एखाद्या शिक्षकाकडे 50 विद्यार्थी आले असतील, तर हेच 50 विद्यार्थी पुढं फायनलला जाईपर्यंत त्या ठिकाणी त्या शिक्षकाकडे असतात. म्हणजेच फक्त प्रथम वर्षामध्ये जे नवीन विद्यार्थी येतात तेच विद्यार्थी ॲड होतात. बाकी सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी जे पूर्वी वाटप करण्यात आलेले विद्यार्थी आहेत, तेच त्या शिक्षकाकडे असतात. तर अशा पद्धतीने ही समिती काम करते. विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी ही त्या शिक्षकावरती असते. समजा ते विद्यार्थी अलॉट केल्यानंतर त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण शैक्षणिक जबाबदारी, अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटी ही त्या शिक्षकाची असते. म्हणजे तो नियमित येतो का नाही, त्याची प्रगती कशी आहे, इथपासून तर त्या विद्यार्थ्याने अंतर्गत मूल्यमापन परीक्षा दिल्यात का नाही, तो हजर असतो का नाही, इथपर्यंत किंवा परीक्षा फॉर्म त्याने भरलेला आहे का नाही, हे सुद्धा यामध्ये पाहिलं जातं. त्यानंतर जी मुख्य परीक्षा असते किंवा ज्याला आपण सेमिस्टर म्हणतो विद्यापीठाचं, ती परीक्षा ते देतात का नाही किंवा त्या विद्यार्थ्यांना काय अडचणी येतात, तर हे सगळं या ठिकाणी ते शिक्षक करत असतात. त्यासाठी आम्ही 2 महत्त्वाचे फॉर्म या ठिकाणी तयार केलेले आहेत. त्याबद्दलही आपण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्या ज्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी आहेत, त्या सोडवण्याची जबाबदारी ही त्या शिक्षकाची असते, की कुठलीही समस्या जर त्या विद्यार्थ्याला येत असेल, तर शिक्षक त्या ठिकाणी असतो आणि शिक्षक त्या समस्या सोडवण्याचं काम करतो. आणि ही जी स्टुडंट मेंटॉर कमिटी आहे, ती या सर्व प्रकारांवरती देखरेख करण्याचं काम या ठिकाणी करते. 3 सदस्यीय समिती आहे महाविद्यालयामध्ये आणि हे सगळं आम्ही कोऑर्डिनेशन त्या ठिकाणी ठेवत असतो. तर यामध्ये 2 फॉर्म आम्ही वर्षाच्या सुरुवातीलाच या सगळ्या जे शिक्षक आहेत, ज्यांना आम्ही दत्तक म्हणून विद्यार्थी दिले आहेत, त्यांना देतो. पहिला फॉर्म या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, स्टुडंट रेकॉर्ड फॉर्म म्हणून आम्ही एक तयार केलेला आहे. स्टुडंट मेंटॉर स्कीम बघा 2025-26 ची आहे. यामध्ये आम्ही काय करतो, विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करतो. वेगवेगळ्या प्रकारची त्यांना मदत करण्याचा या ठिकाणी
प्रयत्न करतो. शैक्षणिक मदत यामध्ये बघा काय आहे या फॉर्ममध्ये? या फॉर्ममध्ये आहे नेम ऑफ द स्टुडंट, विद्यार्थ्याचं नाव, फॅकल्टी, आता हा BAचा विद्यार्थी आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस. आता हा माझ्याकडचाच फॉर्म आहे, तो भरलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीने आम्ही काम करतो हे तुमच्या लक्षात येईल. यामध्ये बघा स्टुडंट रेकॉर्ड ऑफ स्टुडंट काउन्सिलिंग. मग इथं त्या विद्यार्थ्याची माहिती आहे. इथं फोटो देखील आहे. काही विद्यार्थी फोटो देतात, काही विद्यार्थ्यांचे फोटो मिळत नाहीत. तर तुम्ही फोटो घेऊ शकता किंवा अशा पद्धतीनं तो विद्यार्थी, कारण आपल्याला काउन्सिलिंग करायचं असतं, तर ते आपण करू शकतो. मग याच्यामध्ये 2 कॉलम आहेत. एक डेट आहे, कोणत्या तारखेला आपण त्या विद्यार्थ्याशी संपर्क केला होता किंवा तो विद्यार्थी आपल्याकडे आला होता, हे आपल्याला इथे लिहिता येते. आणि डिटेल्स ऑफ काउन्सिलिंग हे आपल्याला दुसऱ्या कॉलममध्ये लिहिता येते. आता इथं तारीख बघू शकता 16/7/2025 म्हणजे जुलैमध्ये ज्यावेळेस तो फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे त्या विद्यार्थ्यानं, त्यावेळेस आपण त्याला भेटलेलो आहोत. आणि तुम्ही महाविद्यालयात नियमित राहणार का नाही? तर त्यावेळेस त्याने त्या विद्यार्थ्यानं सांगितलेलं आहे, की मी येणार आहे. त्यानंतर 17/7/25 ला आपण संपर्क केलाय, काम असल्यामुळे येऊ शकलो नाही. म्हणजे जे काही कम्युनिकेशन त्या विद्यार्थ्याबरोबर होतं किंवा काउन्सिलिंग ज्या पद्धतीने होतं ते सगळं आपण या फॉर्मवरती घेत असतो. त्यानंतर बघा वेगवेगळे आपण इथं पाहू शकतो, की वेगवेगळ्या पद्धतीनं या विद्यार्थ्याला संपर्क झालेला आहे. आणि एक रिसेंट तारीख तुम्हाला सांगतो 13/2/2026 या ठिकाणी आपण आता परीक्षेचे फॉर्म भरणं चालू आहे. तर आपण विचारलेलं आहे, की तुम्ही फॉर्म भरला की नाही? तर रेग्युलर आहे हा जो विद्यार्थी आहे आणि 2 दिवसात परीक्षा फॉर्म भरणार आहे, असं त्या विद्यार्थ्यानं आपल्याला सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं प्रत्यक्ष भेटून किंवा फोनद्वारे संपर्क करून देखील तुम्ही अशा प्रकारची काउन्सिलिंग करू शकता. तर हे विद्यार्थ्याची संपूर्ण जबाबदारी तो शिक्षक या ठिकाणी घेत असतो. आणि वर्षाच्या शेवटी मग नेम एंड सिग्नेचर ऑफ द कन्सर्न टीचर याच्यामध्ये या फॉर्मवरती असतं. आणि शेवटी मग आपण हे सगळे फॉर्म या जे तयार झालेले आहेत किंवा जे शिक्षकांनी कम्युनिकेशन केलेले आहे ते आपण पाहतो. म्हणजे ही कमिटी त्या ठिकाणी पाहत असते. तर अशा पद्धतीनं हे जे काम आहे हे या समितीचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं या ठिकाणी दुसरा एक फॉर्म आम्ही या सर्व शिक्षकांना देत असतो. त्या दुसऱ्या फॉर्ममध्ये काय आहे बघा, याच वर्षीचा तो फॉर्म आहे. याच्यामध्ये आम्ही डायरेक्ट त्या शिक्षकाला उद्देशून हे फॉर्म त्याला देत असतो. अलॉटमेंट ऑफ स्टुडंट अंडर स्टुडंट मेंटॉर स्कीम. मग किती विद्यार्थी आहेत? तर समजा 50-40 जे काही विद्यार्थी असतील तेवढे विद्यार्थी या फॉर्मवरती आम्ही त्या शिक्षकाला टाकून देत असतो. आणि हा फॉर्म फार महत्त्वाचा आहे. यामुळं त्या विद्यार्थ्याचं संपूर्ण ट्रॅक रेकॉर्ड हे या शिक्षकाकडे राहतं. याच्यामध्ये काय आहे? सीरियल नंबर आहे, त्याचा वर्ग आहे, विद्यार्थ्याचं नाव आहे, विद्यार्थ्याचा ॲड्रेस आहे, फोन नंबर आहे. आणि त्यानंतर काही कॉलम जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याला स्कॉलरशिप मिळते का? तर मिळत असेल तर या ठिकाणी त्या विद्यार्थ्यानं स्कॉलरशिपचा फॉर्म भरला का नाही? तर इथे टिक करायचं आहे बघा. हे बॉक्स तुम्हाला दिसतात आणि काही बॉक्स टिक झालेले आहेत. तर काही विद्यार्थ्यांनी हे फॉर्म भरले आहेत. ज्यांनी भरले नाहीत त्याचं पर्सुएशन त्या ठिकाणी ते शिक्षक करत असतात. आता एक्झाम फॉर्म भरला आहे, रिझल्ट काय आहे आणि ॲडमिशन कंटिन्यूड ऑर डिस्कंटिन्यूड. मग तो पहिल्या वर्गातून पहिल्या सेमिस्टरमधून पुढे आला की नाही हे देखील आपल्याला इथं पाहता येतं. आता बघा एक्झाम फॉर्म कोणतं आहे? पहिलं सेमिस्टर, तिसरं सेमिस्टर आणि 5वं सेमिस्टर. म्हणजे इथं ऑड आपण घेतलेलं आहे आणि इथं इव्हन सेमिस्टर घेतलेला आहे. तर बघा या ठिकाणी जे पहिल्या सेमिस्टरचे फॉर्म आहेत इथं तुम्हाला राईट केलेले मार्क्स दिसतील. तर हे राईट म्हणजे काय? तर ह्या विद्यार्थ्यांनी पहिल्या सेमिस्टरचा फॉर्म भरलेला आहे. पहिल्या, तिसऱ्या आणि 5व्या सेमिस्टरला. तो विद्यार्थी ज्या सेमिस्टरला असेल, ज्या वर्गामध्ये असेल तो फॉर्म भरला का नाही? त्यानंतर दुसऱ्या कॉलममध्ये इथंच एक्झाम फॉर्मच्या हा फॉर्म भरलाय का नाही? तर हे इथं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर त्याचा रिझल्ट काय आहे? मग त्यानं परीक्षा दिली, मग पहिलं सेमिस्टर पास झालाय का? दुसरं सेमिस्टर पास झालाय का? कशा पद्धतीने या ठिकाणी तो पुढं आहे? आणि मग पहिल्या वर्षातून दुसऱ्या वर्षामध्ये म्हणजे फर्स्ट इयरमधून सेकंड इयरमध्ये तो कंटिन्यू झाला का नाही? याचं देखील रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. म्हणजे अशा प्रकारचं एक फॉर्म बनवून आम्ही सगळ्या शिक्षकांना दिलेला आहे. तर हे एक महत्त्वाचं काम या समितीचं आहे. त्यानंतर अजून जी महत्त्वाची कामं आहेत, ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो. 2 महत्त्वाचे कार्यक्रम या समितीमार्फत आमच्या महाविद्यालयात घेतले जातात. त्याच्यामध्ये एक विद्यार्थी जाणीव जागृती आणि दुसरा शिक्षक जाणीव जागृती. म्हणजे याच्यामध्ये आम्ही काय करतो, की सुरुवातीलाच ऑगस्ट वगैरे किंवा जुलै-ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांसाठी एक मेळावा आणि शिक्षकांसाठी एक मेळावा असे 2 कार्यक्रम घेतो. ज्याच्यामध्ये आम्ही विद्यार्थी कशा पद्धतीने डिस्ट्रिब्यूट केलेत हे शिक्षकांना सांगतो आणि विद्यार्थ्यांना आम्ही सांगतो, की अशा प्रकारची योजना महाविद्यालयामध्ये आहेत आणि तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम आला तर तुम्ही त्या कन्सर्न शिक्षकाकडे गेलं पाहिजे. अकॅडमिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी अशा प्रकारची ही कमिटी आहे. तर हे 2 कार्यक्रम अतिशय महत्त्वाचे असतात. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या सूचना काढणे, बैठका घेणे हे या समितीचं काम असतं. म्हणजे फॉर्म भरायचे असतील तर फॉर्म भरण्याची स्थिती काय आहे किंवा एक्झामला विद्यार्थी येतात का नाही त्यांची स्थिती काय यासाठीच्या बैठका, यासाठीच्या सूचना या समितीमार्फत काढल्या जातात. अतिशय महत्त्वाची समिती महाविद्यालयामध्ये ही काम करणारी आहे.
त्यानंतर यावर्षी ऑगस्टमध्ये आम्ही एक मोहीम काढली, हर घर शिक्षक मोहीम म्हणून. याचे सेपरेट 2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरा एक कार्यक्रम आम्ही आखतो, जवळपास तो डिसेंबर-जानेवारीमध्ये असतो. स्कूल कनेक्ट मोहीम. यामध्ये आम्ही 10वी आणि 12वीचे परिसरातील जे शाळा महाविद्यालय आहेत त्यांना आम्ही भेटी देतो आणि तिथं करियर गाईडन्स या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाईड करत असतो. तर ही जी स्कूल कनेक्ट कार्यक्रम आहे, हा आमचा अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी चालू आहे. मागच्या 2 वर्षामध्ये महाराष्ट्र शासनानं स्कूल कनेक्ट हा कार्यक्रम कंपल्सरी केला होता. पण त्यापूर्वीच या ठिकाणी आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम घेत असतो. 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करतो. त्यानंतर विद्यार्थी शिक्षक संवाद व देखरेख हे एक महत्त्वाचं जे काम आहे. म्हणजे दिलेले विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवाद आहे का नाही, त्यांच्या वेळोवेळी या ठिकाणी कम्युनिकेशन्स होतात का नाही, हे पाहण्याचं काम ही समिती करते आणि वर्षभरातील संपूर्ण कामकाजाचा अहवाल शेवटी आमच्या या समितीमार्फत तयार केला जातो आणि आमची जी वार्षिक बैठक असते त्या बैठकीमध्ये आम्ही तो अहवाल मांडत असतो. तर अशा पद्धतीने आम्हाला काही इनपुट मिळत असतात आणि त्यानुसार आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो. तर इथं तुम्ही पाहू शकता, की असे कार्यक्रमांचे काही जे फोटोज वगैरे आहेत किंवा हे एंगेजमेंट आहेत ते इथं तुम्हाला पाहायला मिळते. याचा अर्थ असा आहे, की ही जी समिती आहे ती महत्त्वाची आहे आणि आम्ही विद्यार्थी प्रोग्रेशनसाठीचं जे काम आहे ते करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु एकूणच वातावरण जर पाहिलं आपण तर ते अतिशय गंभीर अशा प्रकारचं आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, शिक्षकांमध्ये जी मोठ्या प्रमाणात उदासीनता आलेली आहे ती झटकून देण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं काहीतरी काम करावं लागेल. यासाठी ही समिती आम्ही स्थापन केलेली आहे. गेली अनेक वर्षे ही समिती काम करते आणि त्यामध्ये थोड्या बहुत प्रमाणात आम्हाला यशही मिळतंय. परंतु अजूनही यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी आम्हाला येतात. त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. तर एकूण जे उपक्रम महाविद्यालयात चालतात त्यापैकी हा एक उपक्रम आमच्या मार्फत या ठिकाणी चालवला जातो. तुमच्याकडे जर अशा प्रकारचा कुठला उपक्रम असेल किंवा काही तुम्ही विद्यार्थ्यांसाठी करत असाल तर आवर्जून कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.